दिल्ली विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिश्मा यावेळी राजधानीत प्रभाव पाडू शकेल का? की आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची राजकीय रणनीती पुन्हा एकदा यशस्वी होईल? नमस्कार, मी सुरेश या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो. खरं तर गेल्या 2 विधानसभा निवडणुकांमध्ये मोदी लाटेतही भाजप दिल्लीत सरकार स्थापन करण्यात अपयशी ठरला होता. तर केजरीवाल यांची जादू सुरूच राहिली आणि आम आदमी पक्ष प्रचंड बहुमताने सत्तेत परतला. दुसरीकडे या निवडणुकांमध्ये काँग्रेस सतत दुर्लक्षित राहिली आहे. ही निवडणूक भाजपसाठी एक ॲसिड टेस्टपेक्षा कमी नाही. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने अनेक राज्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आणि मोदींच्या नावावर विजयही मिळवला. परंतु दिल्लीतील विधानसभा निवडणुकीचे समीकरण नेहमीच वेगळे राहिले आहे. राजकीय विश्लेषकांचा असा विश्वास आहे की जर यावेळी भाजपला पराभवाचा सामना करावा लागला तर राज्यस्तरीय निवडणुकांमध्ये मोदींच्या लोकप्रियतेचा प्रभाव मर्यादित राहण्याची शक्यता आहे. याउलट जर भाजपने यावेळी जोरदार कामगिरी केली तर ते केंद्रात सरकारची धोरणे आणि मोदींचा करिश्मा आता दिल्लीतील जनतेवरही प्रभाव पाडेल असे संकेत असेल. खरं तर भाजपाचा निवडणूक प्रचारही मोदींनी सुरू केला होता आणि त्यांनी 5 सभा घेऊन अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य केले होते. गेल्या 2 निवडणुकांमध्ये अरविंद केजरीवाल यांनी भाजप आणि काँग्रेस दोघांचाही पराभव केला होता आणि दिल्लीत आपने अभूतपूर्व यश मिळवले होते. त्यांच्या कारकिर्दीत शिक्षण, आरोग्य आणि मोफत सुविधांवर भर देण्यात आला, ज्यामुळे ते जनतेतही लोकप्रिय राहिले. तथापि यावेळी भाजपने आक्रमक मोहीम राबवली आणि केजरीवाल सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. भाजपने आप सरकारमधील भ्रष्टाचार आणि विविध बाबींमध्ये अपयश आणि अनेक आश्वासनांची पूर्तता न करण्याचे मुद्दे उपस्थित करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. अशा परिस्थितीत यावेळीही दिल्लीतील जनता केजरीवालांच्या योजनांवर विश्वास व्यक्त करते की भाजपचा अजेंडा स्वीकारते हे पाहणे मनोरंजक ठरेल. एकेकाळी दिल्लीच्या राजकारणात मजबूत पकड असलेली काँग्रेस गेल्या 2 निवडणुकांमध्ये पूर्णपणे असंबद्ध झाली होती. 2015 आणि 2020च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही आणि पक्षांच्या मतांची वाटपही झपाट्याने घसरली. तथापि यावेळी काँग्रेसने पूर्ण ताकदीने निवडणूक लढवली आणि राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी सतत प्रचार केला. जर या निवडणुकीत काँग्रेसला काही जागा जिंकण्यात यश आले तर ती त्यांच्या पुनरुज्जीवनाची सुरुवात असू शकते. पण जर पक्ष पुन्हा शून्यावर आला तर तो त्यांच्यासाठी आणखी एक मोठा धक्का असेल. यावेळी विधानसभा निवडणुकीतील चित्र काहीसे वेगळे दिसले. मागील निवडणुकीत एकतर्फी लाट दिसून आली होती, परंतु यावेळी निवडणूक रणांगणात असे काहीही स्पष्टपणे दिसून आले नाही. निवडणूक प्रचारादरम्यान कोणत्याही विशिष्ट पक्षाची किंवा नेत्याची स्पष्ट लाट नव्हती, ज्यामुळे स्पर्धा मनोरंजक राहिली. पहिल्यांदाच आम आदमी पक्षावर काही दबाव असल्याचे दिसून आले. गेल्या 2 विधानसभा निवडणुकीत मोठ्या बहुमताने सत्तेत असलेला अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील पक्ष यावेळी थोडा सावध आणि बचावात्मक स्थितीत दिसला. याचे कारण म्हणजे विरोधकांचा वाढता दबाव आणि त्यांच्या सरकारवरील भ्रष्टाचाराचे आरोप आणि त्यांच्या नेत्यांचे तुरुंगात असणे यासह अनेक मुद्द्यांवर अंतर्गत कलह. भाजप आणि काँग्रेस नेत्यांनी त्यांच्या रणनीती बदलल्या आणि यावेळी केजरीवाल यांना आव्हान देण्यासाठी पूर्णपणे तयार होऊन मैदानात उतरले होते. भाजपबद्दल बोलायचे झाले तर यावेळी पक्षाची भूमिका आक्रमक होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि इतर नेत्यांनी मोठ्या सभा घेतल्या आणि प्रचाराद्वारे दिल्लीतील लोकांना भाजपच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे काँग्रेस यावेळी पूर्वीपेक्षा जास्त सक्रिय दिसली. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी स्वतः जबाबदारी घेतली आणि सतत रॅली आणि जाहीर सभा घेतल्या. पक्षाचे लक्ष पारंपरिक मतपेटीवर राहिले, जे गेल्या काही निवडणुकांमध्ये आप आणि भाजपामध्ये विभागले गेले होते. मंडळी, आता येणारा निकालच जाहीर करेल की दिल्ली इस बार किसकी सरकार. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि इनसाइड स्टोरीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.